कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड शहर ते भडगाव येथील ज्ञानदीप विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली आहे। याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केलाय। रस्त्याचं काम निकृष्ट होत असतानाच त्यांनी प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती, तर त्यांची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही। अखेरीस पहिल्या पावसात या रस्त्याची झालेली अवस्था याला जबाबदार कोण असा प्रश्न स्वतः मंगेश मोरे विचारतायत। पाहुयात काय म्हणतात। नमस्कार, मी कार्यकर्ते मंगेश मोरे। आज आपण पाठीमागचा ज्ञानदीपकडे जो रोड जाणार आहे तिथे आपण उभे आहोत। आज पहिलाच पाऊस पडला आणि रोड करताना याची मी बाईट बनवलेली की हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं आहे, कारण इथे हॉटमिक्स आणि हायड्रोलिक रोलर फिरवणं गरजेचं होतं नगरपालिकेने, पण तसं काय त्यांनी केलेलं नाही। तेव्हा मी काम थांबवायचा इथं प्रयत्न केलेला, पण आज पहिल्याच पावसात काय ती बघा, या सगळ्या इथे लेवल नाही, काय नाही, त्या गटाराचे चोकअप झालेले आहे घरासमोर आणि हा रस्ता पहिल्याच पाण्यात फुटलेला आहे। इथे शाळेचे विद्यार्थी जातात, त्यांच्या अंगावरती पाणी पण उडतंय आणि हे अशी नगरपालिकेला आम्ही वारंवार निवेदन देऊन विनंती करून की हे काम खरोखर भ्रष्टाचारी काम आहे, कारण सिस्टीम प्रमाणे काम केलेलं नाही। त्याचं हे पहिल्याच पावसात हे उदाहरण आपल्याला दिसलेलं आहे की आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे असं परत त्यांची निवेदन देणार आहे की याच्यावरती कामावरती कारवाई करावी आणि नगरपालिकेला परत एकदा आमची विनंती आहे की हे काम परत करावं, कारण हे सिस्टीम मध्ये खेड शहरातले जेवढे रोड आहेत ते एवढे त्यांच्या एस्टिमेट प्रमाणे हॉटमिक्स आणि हायड्रोलिक रोलर असं फिरवायला पाहिजे होता, पण ह्यांनी तसं काही केलेलं नाही। हे लोकांचाच पैसा वाया जातोय, आपल्याच टॅक्स मधून पैसे जात आहेत, जनतेचा पैसा आहे। ह्याची कुठेतरी हे करून नगरपालिकेने परत हा रोड पूर्वस्थित करावा, लोकांना सुखसोयी द्याव्या ही आमची विनंती। खेड बस स्थानकातील सुलभ शौचालयामध्ये आणि प्रसाधन गृहामध्ये पाणी अभावी मोठी दुर्गंधी पसरली असून महिलांची देखील मोठी गैरसोय होतीये। राज्य परिवहन महामंडळ चालवत असलेल्या सुलभ शौचालयात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, दुर्गंधी आणि महिलांची गैरसोय होतीये, ती तात्काळ दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केली आहे। पाहुयात थेट घटनास्थळावरून त्यांनी दाखवलेली वस्तुस्थिती। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे। आज आपण खेड बस स्टँडच्या समोर उभे आहोत। आपण आज महिना झाला इथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने मुतारी आणि टॉयलेट चालू होतं, ते आता कॉन्ट्रॅक्टरकडनं ते काढून घेतलेलं आहे आणि आता इथे सध्या एसटी महामंडळ चालवते आणि एसटी महामंडळ चालवते आहे बोलल्यावरती इथे एकही माणूस साफसफाई करायला नाही, त्याच्या आतमध्ये पाणी नाही। सकाळी 3 वाजल्यापासून पॅसेंजर सुरू होतात किंवा एसटी महामंडळ एसटीतनं कोण प्रवासी येतात, महिला वर्ग असो जेंट्स वर्ग असो, त्यांचे खूप हाल होतात। हे आम्ही रोज पाहतोय, 2 दिवसांनी एक ट्रॅक्टर टाकतात आहेत आणि ह्या वेळेला पण आम्ही मागच्या वेळेला 15 ऑगस्टला ह्या 2 वर्षापूर्वी याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो, तेव्हा ही नवीन इमारत थोडीशी डागाडोगी करेन। 2 वर्ष फक्त व्यवस्थित चालली, ती पण व्यवस्थित कसली खराबच होती आणि आता अशी परिस्थिती झाली 15 दिवस की इथे तुम्ही नाक रुमाल तोंडाला घेतल्याशिवाय त्या बाथरूमला तुम्ही जाऊ शकत नाही। तर आमची एवढीच विनंती आहे प्रशासनाला आणि शासनाला, खास करून एसटी महामंडळाला, की त्यांनी व्यवस्थित फिनेल वगैरे टाकून साफसफाई करून रोजचा टँकर टाकून एक माणूस ठेवून रोजची साफसफाई करावी आमची विनंती आहे। खूप महिलांचे हाल होतात, सकाळी 3 वाजल्यापासून इथे पॅसेंजर गडबडीत असतात। आम्हाला सकाळी पण महिला एक बोलली की आम्हाला असं दादा इथे त्रास होतोय, पण आम्ही त्यांची बाईट घेऊ शकलो नाही। पण एवढंच प्रशासनाला आम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर एसटी स्टँडचा जो काय टॉयलेट आणि बाथरूम आहे ते स्वच्छता करावी ही आमची विनंती आहे।